कोकण म्हटल्यानंतर ओल्या काजूगराची भाजी, फणसाची भाजी, केळफुलाची भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्यांची जणू आता मैफिलच सुरू झालेली असते. तर आज आपण बघणार आहोत ओल्या काजूगराची भाजी. ओले काजूगर जे आहेत त्याला ना साल जेव्हा आपण काढतो त्यावेळेला त्याला चीक जो असतो तो हाताला लागण्याची फार भीती असते. तर मग जो ओला काजूगर आहे तो आणल्यावर मी पहिल्यांदा काय करते तर तो धुवून घेते. बऱ्याच जणांना ह्या चिकाची जर सवय नसेल तर हाताची सालं देखील जाऊ शकतात. तर त्यामुळे हे काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर एकदा धुवून घेतल्यानंतर हाताला किंवा आपण अगदी हात घालण्याच्या आधीच हाताला तेल चांगलं चोळून घ्यायचं. त्यानंतर दोनदा तरी ओले काजूगर छान धुवून घ्यायचं. आणि मग मी काय करते की एका पातेल्यामध्ये पाणी तापवायला ठेवते. त्या पाण्याला नुकतीच उकळी फुटली की गॅस घालवून टाकते आणि मग त्या पाण्यामध्ये हे काजूगर घालून ठेवते आणि एक साधारण अर्धा तास तरी होऊ देते. मग त्यानंतर ही जी सालं असतात ती थोडीशी फुगीर होतात, त्यातला चीकही बाहेर येतो बराचसा. मग ती फुगीर सालं झाल्यानंतर आपल्याला काढणं खूपच सोपं होतं. अगदी अर्धा पाऊण तास सहज जाऊ दिला तर मग काढायला फार सोपं होतं. मग त्यानंतर ते जे पाणी आहे ते काढून टाकायचं, बिया ताटात घ्यायच्या आणि त्या एक एक करत ती सगळी सालं व्यवस्थित काढून घ्यायची. सालं राहिली तर त्याची चव कडसर येते, त्यामुळे सालं व्यवस्थित काढून घ्यायची. असे साधारण 1/4 वाटी तरी हा ओला काजूगर आहे. आता ह्याच्या भाजीसाठी जी तयारी आहे त्याच्यामध्ये साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि सुकं खोबरं साधारण 1 ते 1.5 वाटी तरी सुकं खोबरं आहे. पण हे आपल्याला सगळं वापरायचं नाही आहे. जास्तीचं वाटण करून ठेवलं तर इतर भाज्यांसाठी उपयोगी पडतं, त्यामुळे ते साधारण 1.5 वाटीभर तरी सुकं खोबरं आहे. ते मी खरपूस चांगलं मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे. चवीनुसार कोथिंबीर आहे आणि आता इथे तुम्हाला गरम मसाले दिसतात. तर आत्ता मी हे खोबऱ्यासोबतच भाजून घेतलेलं आहे. व्हिडिओ फार मोठा होऊ शकतो म्हणून खोबरं आणि गरम मसाले मी आधीच भाजून घेतलेले आहे. तसे बरेचसे व्हिडिओंमध्ये सुकं खोबरं किंवा गरम मसाले कसे भाजायचे हे मी बऱ्याचशा व्हिडिओंमध्ये दाखवलेलं आहे. आता हे मी जे गरम मसाले आहेत ते तुम्हाला समजणार नाही किती नक्की घेतलेले आहेत. तर त्यासाठी मी ही डिश ठेवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजू शकेल की साधारण 1.5 चमचाभर धणे आहे, अगदी अर्धा पाऊण चमचा जिरे आहे, दगडफूल अगदी छोटेसे 2 तुकडे घेतलेत, एक हिरवी वेलची घेतलेली आहे, मसाला वेलची मधला बारीकसा तुकडा आहे, 4 लवंग आहे आणि 5 ते 6 मिरं, बादलफूलमधले अगदी 2च पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक दालचिनीचा तुकडा आहे. आता हे सगळं छान मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तेल अगदी थेंबर टाकलं तरी चालेल. तमालपत्र मी ह्याच्यात दाखवलं नाही आहे, पण भाजताना मात्र मी 1 तमालपत्र तुकडे करून घेतलेलं आहे. आता हे छान मध्यम आचेवर भाजलं की त्यात कडवटपणा येत नाही आणि त्याचा कच्चेपणा जो आहे तो जातो आणि हे मग खोबऱ्यामध्ये वाटताना फार पटकन वाटून होतात. आता हे खोबरं वाटून झाल्यानंतर आपल्याला आवश्यक आहे तेवढंच आपण वाटण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता ह्या भाजी करता मला साधारण अर्धी वाटी तरी तेल लागणार आहे. तर ते अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे. आता आपण कृतीकडे वळूया. आता मी हे गरम मसाले आणि थोडंसं खोबरं टाकून हे मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे आणि हे छान बारीक झाल्यानंतर उर्वरित खोबरं देखील मी आता सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे. खरं तर सुकं खोबरं म्हटल्यानंतर एक सुंदरसं वाटण तयार होतं. पहा, ह्याच्यामध्ये मी खरं म्हटलं तर काहीही पाणी टाकलेलं नाही. ते एकदम पातळ असं वाटण तयार होतं. मी तुम्हाला ओतून दाखवते. ओतून का म्हटलं, कारण की ते असं छान पातळ होतं. तर पाहू शकता तुम्ही की असं छान तेलकट, ह्यात काही मी वरून तेल वगैरे टाकलेलं नाही आहे. खोबऱ्याला अगदी छान तेल सुटतं आणि त्यामुळे वाटणही छान बारीक होतं. याची चवही सुरेख लागते या वाटणाची. हे वाटण तुम्हाला असं वाटेल की हे एवढंसं वाटण कसं पुरेल, पण असं नाही आहे. ज्या वेळेला ते पाण्यात पडतं त्यावेळेला त्याचा घट्टपणा पुन्हा एकदा पाण्यामध्ये मिक्स होऊन येतो. तर टाकताना हे वाटण मात्र सांभाळून टाकायचं. मी सगळं वाटण जे आहे मिक्सरच्या भांड्यातलं ते सगळं काढून घेतलेलं आहे. ते ही छोटीशी 1 वाटी झालेली आहे.
बियांच्या भाजीला आता आपण फोडणी टाकायला घेऊया. त्यासाठी कढई मी तापवायला ठेवलेली आहे. आपण जे अर्धा वाटी तेल वाटीत घेतलेलं होतं ते मी ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता तेल तापत आलेलं आहे, तर पाहूया आपण तापले का. आता आपल्याला फोडणीला खरं म्हटलं तर ह्याच्यात काहीच टाकायचं नाही, कारण गरम मसाले तर आपण छान घेतलेले आहेत. फक्त मी जरासं हिंग टाकणार आहे, तर ते चेक करूया तापलंय का ते. छान तापलेलं आहे. आता आपण साधारण हे एवढं तरी हिंग याच्यामध्ये टाकून घेऊया. हिंग छान गरम झालेलं आहे. आपण ह्यावरच हळद टाकून घेऊया. आता आपल्याला कुठलेही याच्यात मसाले टाकायचे नाही. आता डायरेक्ट आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा आपण टाकून घेऊया. नेहमीप्रमाणे कांद्यावरती मीठ टाकून घेऊया. भाजीला लागेल इतपत मी आधीच मीठ टाकते, त्यामुळे 2 चमचे तरी टाकलेलं आहे मीठ. छान कांदा परतून घेऊया. एक 2 ते 3 मिनिटं त्याला मोठ्या गॅसवर परतायचं आणि साधारण छान जरा गरम झाला की त्यानंतरच आपल्याला गॅस बारीक करून त्याला वाफ आणायची. तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरती परतणं गरजेचं आहे. तर आपण 2 ते 3 मिनिटं याला परतून घेऊया. आता आपण गॅस बारीक करूया. अगदी पूर्ण बारीक नाही, थोडा मध्यम ठेवूया आणि आता एक साधारण 5 मिनिटं तरी छान वाफ घेऊया. पहा, आता आपण बघूया वाफ छान आली आहे का. छान वाफ आलेली आहे. आता आपण कांदा पुन्हा एकदा परतून घेऊया. कांदाही छान मऊ झालेला आहे. आता गॅस मी मोठा केलेला आहे. आता आपल्याला मसाले टाकायचे. आता मसाले टाकताना मी साधारण 1 चमचाभर लाल तिखट म्हणजे प्लेन चिली पावडर आणि मिक्स मसाला साधारण 1.5. काही कारणाने अचानकपणे माझा कॅमेरा जो आहे फोनचा तो बंद पडला, त्यामुळे एक प्रोसिजर मधली रेकॉर्ड नाही झाली. तर फक्त एवढीच प्रोसिजर होती की कांदा टाकून झाला, तो परतून झाला, त्यानंतर हे मी लाल तिखट घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये साधारण 1 चमचाभर लाल तिखट आहे आणि साधारण 1.5 ते 1.25 चमचे मिक्स मसाला तो परतला आहे कांद्यावरती आणि त्यानंतर बिया टाकून त्या परतून घेतलेल्या आहेत. तर बिया टाकून परतून झालेले आहेत आपल्या. आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी जे आहे ते टाकून घ्यायचे. ते आधी मिक्सरमध्ये जे वाटून झाल्यानंतर पाणी होतं ते मी हे काढून घेतले आणि हे टाकून घेऊया. आपल्याकडे अर्थातच एक संस्कार असतो की कुठलीही गोष्ट वाया घालवता कामा नये, म्हणून मिक्सरचं भांडं देखील वाटण असतं त्याच्यामध्ये काढल्यानंतर, म्हणून आपण ते पाणी टाकून मिसळून घेऊन छान वाटण घ्यायचं. आता हे गरम पाणी केलेलं आहे हे आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. आता जर आपल्याला वाटलं की पाणी कमी वाटतंय तर आपण टाकू शकतो याच्यामध्ये पाणी, पण ते आता या स्टेजलाच टाकून घेऊया. तर मी थोडंसं पाणी ऍड करते. अगदी अर्धा पेलाच टाकते आहे. आता काय करायचंय, याला छान उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत पुन्हा एकदा आपण झाकून ठेवूया ह्याला आणि उकळी येऊ द्यायची छान. आणि उकळी आल्यानंतर आपण वाटण टाकायचंय. आता आपण जरा झाकण काढूया आणि पाहूया उकळी छान आली आहे का. तर हो, छान उकळी आलेली आहे ह्याला. आता मी गॅस मोठा केलेला आहे. आता आपण मगाशी जे वाटण तयार करून घेतलं होतं हे वाटण टाकायचे, पण हे पूर्ण टाकायचं नाहीये. पहा, मी साधारण 2 चमचे तरी हे टाकलेलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे, कारण की आता हे मिक्स करून घेऊया. ह्याचं हे पाण्यामध्ये एकदा मिक्स झालं की ह्याला एक थिकनेस तेवढं जाणवेलच तुम्हाला, ह्याला थिकनेस येतोय आणि तो तेवढं पुरेसा आहे. आता आपण जे
सुकं खोबरं असतं ते छान भाजून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये देखील एक प्रकारची तेलकटी असते, त्यामुळे त्याला तवंग घट्टपणा खूप छान येतो. आता पुन्हा काय करायचं, गॅस बारीक करून ठेवायचा आणि बी जी आहे ती छान शिजू द्यायची. मंद गॅसवरती साधारण एक 10 ते 15 मिनिटं काहीच ठेवायला हरकत नाहीये. त्यामुळे काय होतं, बी जी आहे, काजूची जी बी आहे, ओला काजूगर जो आहे तो छान शिजणं खूप महत्वाचं आहे. आणि बारीक गॅसवरती ते जे पाणी असतं ते बऱ्यापैकी थोडंसं आटतं आणि त्याची चव जी आहे ना ती फार सुंदर येते. त्यामुळे ही बी अगदी मंद आचेवरती छान शिजू द्यायची. तर आता आपण झाकण काढूया आणि बघूया आपली बी शिजली आहे का. आपण काय करूया, यातली एक बी आहे ती काढून घेऊया आणि चेक करूया शिजली आहे का छान. पहा, ही बी जी आहे ही छान दाबून बघायची की ही शिजली आहे का. जर तुम्हाला असं वाटत असेल की ही अजून थोडी शिजायची गरज आहे तर आपण ठेवू शकतो, पण ही अशी छान जर दाबली जात असेल तर ती शिजलेली आहे. आता एकदमच प्रमाणाच्या बाहेर तिचं पीठही करायचं नाही, नाहीतर ती हळूहळू विरघळायला लागते. म्हणून दाबल्यानंतर ती जर दाबली गेली तर समजायचं की ती छान शिजलेली आहे. आणि अर्थात दुसरी खूण म्हणजे तेलाचा तवंग छान आलेला आहे, आवश्यक तेवढं त्यातलं पाणी जे आहे ते देखील आटलेलं आहे. त्यामुळे त्याला जो आवश्यक गरजेचा थिकनेस आहे तो देखील छान आलेला आहे. तर आता आपण काय करूया, कोथिंबीर टाकून घेऊया. काहींना या भाजीमध्ये बटाटा देखील टाकायला आवडतो, तर त्यांनी बटाटा टाकायला काहीच हरकत नाहीये, पण आमच्याकडे शक्यतो अशी प्लेनच केली जाते. तर आता आपली ही छानशी भाजी तयार झालेली आहे. बघा तुम्ही, याचा थिकनेस एकदम छान असा थिकनेस आलेला आहे त्याला. आणि फक्त 2 चमचे वाटण मी टाकलेले आहे, तुमच्या समोरच टाकलेलं आहे. वाटण किती घट्ट असतं त्याची तुम्हाला आता म्हणजे समजलं असेल की ते आटल्यानंतर किती छान घट्ट होतं. आता गॅस आपण घालवून टाकूया. तर अशा पद्धतीनं ओल्या काजूगराची भाजी सगळ्यांनीच बघितलेली आहे. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.